एक गोष्ट नोटीस केली असेल की जिथे जिथे घाण होते तिथे तिथे झुरळ गोळा होतात. तसंच सध्या देशाच्या व्यवस्थेत सुद्धा घाण झाल्याचं दिसतंय आणि ही झालेली घाण साफ करण्याच्या उद्देशानं सुद्धा समाजातली झुरळ अशीच एकत्र आली आहेत. आता या झुरळांची सरकारला भीती वाटायला लागल्याचं दिसतंय. कारण पैसे घे, भाजपमध्ये ये, नाहीतर अमेरिकेत येऊन तुला मारू. धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात मोहीम सुरू करता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नमस्कार, मी सारिका. तरुणांनी व्यवस्थेच्या विरोधात सुरू केलेली चळवळ म्हणून सीजेपीकडे सध्या पाहिलं जातंय आणि याच कॉकरोच जनता पार्टी अर्थातच सीजेपीनं सोशल मीडियावर अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे. अवघ्या 6 दिवसात पक्षाच्या फॉलोअर्सचा आकडा 2 कोटींच्या पुढे गेलाय. काल पक्षाचे एक्स अकाउंट बंद करण्यात आल्यानंतर संस्थापक अभिजित दिपके यांनी तात्काळ नवीन अकाउंट सुरू करत आपली ही मोहीम सुरू ठेवली आहे. अर्थात हे सगळ्यांना अपेक्षितच होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून सीजेपीचं इंस्टाग्राम सुद्धा हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आजपासून सीजेपीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करत प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात येते. अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. नीट पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागलाय. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. ही यंत्रणेची चूक आहे आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. मात्र ही मोहीम सुरू होताच एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. दिपके यांनी सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर करत दावा केलाय की त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळतायत. अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये, अन्यथा अमेरिकेत येऊन तुला मारू, असा धमकीचा संदेश आल्याचा दावा दिपके यांनी केलाय. याशिवाय दुसऱ्या क्रमांकावरून सुद्धा तुझा नंबर मिळालाय, तुझं घर शोधायला वेळ लागणार नाही, कुठे राहतोस, अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. व्हॉट्सअप कॉल करण्याचे प्रयत्न झाल्याचे स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी पोस्ट केलेत. म्हणजे सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आता तरुणांना स्वतःसाठी बोलता येणार नाही का? नावापुरती लोकशाही उरलेली आहे का? आणि आता या धमक्यांमागे नेमकं कोण आहे? या प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि सीजेपीचं पुढे नक्की काय होणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.